महाद्वारा हरी भेटी कानडीने केला मराठा व्रतार एकाचे उत्तर एका नये तैसे मज नको करू कमळापती देईया संगती सज्जनाची। संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय। ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबोणा वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे। असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा भगवंताकडं व्यावृत्तीपूर्वक विसंग सोडवावा आणि संत संघाकडे न्यावा हे गोड मागणं मागणारा अभंग सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल संकल्पित वेळे त्या अभंगाचा काहीसा भाव, काहीच चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये मांडण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे। पुण्यनगरीच्या पवित्र कुशीत वसलेलं आपलं हे मोई नावाचं गाव, ज्या मोई नावाच्या गावामध्ये अकारण कारण करुणा वरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन असलेला भगवान पांडुरंग परमात्मा, या परमात्म्याचा गेल्या 7 वर्षापूर्वी तसं यंदाचा 8वं वर्ष संपन्न होत आहे। आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मानस आला आपण खूप चांगल्या पद्धतीनं भगवंताचं मंदिर, पांडुरंग परमात्म्याची माता रुक्माईची मूर्ती आणि खूप भव्यदिव्य सोहळा आपण साजरा करून कलशारोहण संपन्न केलं। आणि आज 8 वर्ष कलशारोहणाचा उत्सव वर्धापन दिन म्हणून आपण सगळेजण साजरा करीत आहात। मोई ग्रामस्थांच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो। ज्ञात अज्ञात संत सज्जन महानुभाव, ग्रामस्थ मंडळी, वर्गणीदार, सप्ताह समिती, कमिटी आदी करून सगळीच मंडळी, त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकाम कमिटी, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, वर्गणीदार, तद्वत या कार्यक्रमाला उपस्थित संत सज्जन मायबाप, परिसरातून या मंदिराप्रती श्रद्धा असलेली आणि या कार्यक्रमाप्रती आत्मीयता असलेली उपस्थित असलेली सगळी ज्ञानोबराय तुकोबारांची साधक मंडळी, या सगळ्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो। तसं मोईमध्ये माझं हे 4थं कीर्तन आहे, सप्ताहातलं दुसरं आहे। मला वाटतं नाथसाहेबांच्या दरबारामध्ये एकदा आलो होतो आणि गेल्या वर्षी बरोबर 31 डिसेंबर माझ्याकडे तुम्ही दिला होता। नवीन वर्ष 2024 मोईत आमचं सुरू झालं, म्हणजे रात्री इथंच होतो ना, पुण्यनगरीत दिवस चालू झाला की माणूस विदेशात जातो असा अनुभव मला मागच्या वर्षी आला। त्यामुळं म्हटलं नको पुणे जिल्हा सोडायला, पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात थांबू, कारण गेल्या वर्षी पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आम्ही इथूनच सगळे दुबईला गेलो। 7,000 लोकांमधून राम मंदिराकरता ज्यांना ज्यांना निमंत्रण मिळालं त्या देशातल्या 7,000त माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या पोराचा नंबर लागला। मी स्थापनेला गेलो। या सगळ्या गोष्टी 2024 मध्ये अगदी कल्पनेच्या बाहेर झाल्या, घडल्या। ठीक आहे, मराठी वर्ष जरी सुरुवात होत नसलं तरी कॅलेंडर बदलतंय बाबा, बदलणारं कॅलेंडर मोईत बदललं। मागच्या वर्षी आपण माझ्या हस्तेच कॅलेंडरचं ओपनिंग आपल्या वार्षिक वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण जे करत असतात त्याचं अनावरण केलं आणि याही वर्षी पुन्हा 2025चं कॅलेंडर आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, गावकरी या सप्ताहामध्ये यशस्वीरित्या हा उत्सव पार पडण्याकरता गेली अनेक महिने जी मंडळी सातत्यानं प्रयत्नशील आहे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल विठ्ठल गाडी वाजवा, बोला कुंडली मला वाटत नाही पहिलं चरण पाठ नसलेला माणूस मंडपात बसलेला असेल।
अभंग जरी पूर्ण पाठ नसला तरी पहिलं चरण सगळ्यांच्या पाठ आहे. कानडीने केला मराठा प्रताप. या अभंगामध्ये तुकोबरांनी भगवंताकडे मागणं मागितलंय, पण मागणं व्यावृत्तीच आहे. कधी कधी अन्वयाचंच संतांचं बोलणं असतं आणि कधी कधी संतांचं बोलणं हे व्यतिरेकाचं असतं. अन्वय आणि व्यतिरेक एका सेकंदात आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. भगवान असा आहे, असा आहे, असा आहे, असा आहे, असाच आहे असं सांगणं याला अन्वय म्हणतात. आणि तो असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाहीच असं सांगणं याला व्यतिरेक म्हणतात. म्हणजे भगवान सत आहे, चित आहे, आनंद स्वरूप आहे, दयाघन आहे, स्वखरूप आहे, कृपाळू आहे, उदार आहे असं पांडुरंगाबद्दल बोलणं हा पांडुरंग परमात्म्याचा अन्वयाचा परिचय आहे. आणि भगवान असत नाही, जड नाही, दुःखरूप नाही, लय रूप नाही असं सांगणं हा पांडुरंग परमात्म्याचा व्यतिरेकी परिचय आहे. देवा हे चिदान दे गा देवा हे अन्वयाचं मागणं आहे. अंतैसे मज नको करो कमळापती हे व्यतिरेकाचं मागणं आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या जीवनात विसंगती घडू देऊ नको. ती जेव्हा घडते तेव्हा रडल्याशिवाय हाताला काही लागत नाही. मग ती व्यवहारात घडू द्या, प्रपंचात घडू द्या, पारमार्थिक क्षेत्रात घडू द्या, आपल्याला त्रास होतो. संतांना झालेली प्रमाणं आपल्याकडे उपलब्ध आहे. व्यवहारामध्ये तुम्ही विसंगतीपर्यंत जा, चुकीच्या माणसाकडे जा. डॉक्टर साहेब माझी डाळ ठणकते हो, जरा बघा माझ्या डाळीला काय झालं. बर 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 आ करा, उघडलं तोंड, बॅटरी चमकवली डाळीवर. अहो डॉक्टर म्हटले गुटखा खाता का तुम्ही. नाही तसं काही नाही, कधी 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 कधी. म्हणजे 31 डिसेंबर सारखं. 31 डिसेंबरले असं काम आलं रंगात, पण इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. मला म्हणे ओ माय डिअर चला साजरा करू न्यू इयर, आला आता नवीन वर्ष. अगं बाई आपलं नाही ते. 1 जानेवारीचा तुम्ही करू नका हर्ष. अरे आपलं चैत्र वैशाख आपल्या हे महिने. 31 डिसेंबर म्हणजे इंग्रजाईचे चोयने. 1 जानेवारीचा तुम्ही करू नका हर्ष. आणि गुढी पाडव्याला असतं खरं आपलं नवीन वर्ष. मराठी वर्षाची सुरुवात गुढी पाडवा. टाळी वाजवावी, साधी गोष्ट आहे. बरोबर नवीन वर्ष आलं, श्रीराम प्रभूचा जन्मोत्सव होणार, झाडाला हिरवीगार पालवी. भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव झाला, बरोबर श्रावणात पाणी. तुमचा माझा जन्म झाला अवकाळी पाणी, भर पाण्यातलं पाणी गेलं आणि रिकामाच पाऊस पडतो दाना दाना दाना. आपल्या जन्माची क्रांती आहे ती. काळ आहे. चला गुटखा खाता गाव ना म्हटले कधी कधी आपलं कोणी दिला तर. बरं बरं तुमची डाळ खराब झालेली ती काढावी लागेल. व्यवहारातली विसंगती सांगतोय तो. म्हटलं काढा. बरं बरं काढा म्हणता बरोबर डॉक्टरने इथला एक दात काढला, त्याच्या बाजूचा एक काढला, त्याच्या बाजूचा एक काढला. 3 दात काढल्यावर पेशंट म्हणे का हो तुम्ही तर डाळ काढणार होते ना. ते म्हटले डाळच काढतोय पण रस्ता तर करू द्या डाळीपर्यंत जायला. अशाच्या ताब्यात दात दिले समजावं गणित चुकलंय, विसंग घडलाय आयुष्यात. अनेक चांगल्या सज्जन लोकांच्या पदरी विसंग घडलाय प्रपंचात. काही लोकांचा स्वभाव फार चांगला आहे, बायको सहल आहे. अहम भ्राता त्वदीयोस्मी धुंदुकारिती नामता स्वकीयेन यो दोषेन ब्रह्मत्वम नाशत्वम मया. श्रीमद भागवत महापुराण बोलतं धुंदुकारी म्हणजे मात्या पितेच्या पोटी जन्माला आलेला विसंग आहे. काय काय केलं. पारमार्थिक साधनेतली विसंगती बघा. अहम तू पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीम तथा. नारद म्हटले मी खूप फिरलो पण विसंग आहे.
परमार्थामध्ये संघ पाहायला मिळत नाही. 50-50 रुपयाची फुलं बाजारातून विकत आणायची आणि 500-500 रुपयाला फुलं विकायची. गो सेवेकरता 50 रुपयाचा चारा घ्यायचा, गाई पुढं घालायचा आणि गाई पुढं पेंडी घातली का तीच पेंडी उचलून पुन्हा 50ला विकायची. हा विसंग आहे. व्यवहारात विसंग आहे, परमार्थात कधी कधी विसंग आहे, कधी कधी प्रपंचात विसंग आहे. बघा तुम्ही, काही नाही, माझ्याकडे बघा. सध्या तरी मीच दिसायला बरा इथं नारदाच्या गादीवर उभा असल्यामुळं. चैतन्य महाराज सकाळी म्हटले की कीर्तनकाराकडं आपण शांत चित्तानं कीर्तन ऐकत राहावं, ऐकत राहावं, ऐकत राहावं. काही होत नाही. इथं काय होणार आहे? इथं दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडिया. हो, सध्या या चित्र इतकं सुंदर चित्र जगात कोणतं नाहीये. किती सुंदर आहे बघा. सगळे ज्ञानोबा तुकोबारांचे वारकरी संप्रदायातले मावळे जे उद्याच या राज्याचं भविष्य आहे ते मोईमध्ये इतक्या संख्येनं उपस्थित आहे. उद्याचं वैभव आहे संप्रदायाचं. महाराष्ट्रभर फिरणारे लेकर. इकडे तिकडे लक्ष देऊ नका, नाही तो विसंग होईल. तेच चाललंय आपलं. इकडे द्या. विसंगती त्रास देते महाराज बऱ्याच जणांना. देव मोठा चतुर आहे. काळ्याला गोरी, गोऱ्याला काळी, उंचाला बुटकी, बुटक्याला उंच, कमी बोलणाऱ्याला अधिक पट्टीतली, अधिक पट्ट्यातल्याला कमी स्वराची. आपापल्या जोड्या घरी जाऊन तपासून घ्या. इथं विचार करू नका. प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, तो विसंगच असतो. विरोधाभास जे आता आहे त्याचं नावच प्रपंच आहे महाराज. एक दिवस माझी बायको मला म्हटली मला 500 रुपये द्या. म्हटलं कशाला? मला पार्लरला जायचं. म्हटलं काय करते पार्लरला जाऊन? म्हणे केस सरळ करायचे. म्हटलं घरी कर. होत नाही म्हणे. म्हटलं माय अख्खं खानदान सरळ केलं तू ना, नुसते केस सरळ होऊन नाही राहिले. प्रयत्न कर, येईल यश तुला. प्रचंड ताकद आहे तुमच्या. चला बाबा, मी काय सगळ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणीच्या कांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. मुख्यमंत्र्यांच्या बहिणी ना त्या. 6वा हप्ता जमा झाला का तुमचा? झाला ना? आपापला चेक करून घ्या. सध्या 5 हप्ते गोळा आहे. 6व्याची प्रतीक्षा तुम्हाला होती, जवळजवळ ती संपलेली म्हणता. आता चला, विसंग घडू नये. तो प्रपंचातला घडू नये, परमार्थातला घडू नये. जसा तुम्हाला मला तो त्रास देतो. मानवी जीवनातल्या 3 संगती आहे, कुसंगती, विसंगती, सतसंगती. त्यात कुसंग प्रारब्ध वशानं काम करत असतो. तो टाळताही येत नाही, घडवताही येत नाही, तो घडत राहतो. कुसंगती टाळता येते, सतसंगती करता येते. विसंगाचं काय कराल? ती प्रार्थनेशिवाय जात नाही. काही गोष्टी प्रयत्न साध्य आणि काही प्रार्थनेनं साध्य. यश आलं तर कुसंगती टाळता येईल. अमुक अमुक माणसाबरोबर आम्हाला राहायचंच नाही, पतन उद्धार हे ठरवता येईल ना आपल्याला. आम्ही जायचं नाही तिकडं. डेकनाच्या संगे हिरा जो भंगला, डेकनाच्या संगे हिरा जो भंगला.
राजहंस आपल्या घरी बसलेला असताना कावळा घरी आला, त्यानं बसायला जागा दिली. एका पांदीवर राजा बसलेला राजहंस आणि दुसऱ्या पांदीवर कावळा बसलेला. दोघांच्या गप्पा चालू होत्या. त्या नगरीचा राजा खाली विश्रांती करता चाललेल्या यांच्या गप्पा. एक उन्हाचा किरण मधातूनच त्या राजाच्या डोळ्यावर पडायला लागला. बिचार झोपलेला होता. चर्चा गंभीर. कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाला दिलं पाहिजे ही चर्चा होती का काय होती? देवा शपथ मी ती चर्चा ऐकायला तिथं नव्हतो, पण चर्चा चालू होती. त्या राजहंसानं पाहिला आपल्या नगरीचा राजानेच्या डोळ्यावर उन्हाचं किरण पडतोय. तो तिरीप त्याच्या डोळ्यावर पडता कामा नाही म्हणून राजहंसानं आपले दोन्ही पंख पसरले त्या खालच्या झोपलेल्या तुमच्या माझ्या प्रदेशाच्या राजाला शांती दिली, झोपू दिलं. आपल्या समोरचं हे उपकाराचं उदाहरण कावळ्यानं लक्षात न ठेवता ज्या वेळेला राजहंसाचा निरोप घेतला त्यावेळेला येतो म्हणून ओट्टा ओट्टा कावळ्यानं राजाला गंध लावला. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. याच्या पलीकडे मला सांगता येणार नाही. खाली राजाला जाग आली. रागानं लाल झालेला राजा धनुष्याला बाण लावला, तानकन बाण सोडला. जसा सुटला राजहंसाला लागला, खाली पडला. त्याला विचारलं का रे लेका, तू राजा मी राजा, मेला कसा? मरावं लागतंय तुला. त्यानं दिलेलं उत्तर खूप गोड आहे. संगत करे बडे की तो बळत बळत जाए, लेकिन संगत करे नीचे की तो फिर फिर धोका खाए. याच्या सहवासामुळे मरावं लागतंय. मला हा टाळायला पाहिजे होता, पण कुसंग टाळता आला नाही. तो बाजूला टाळावा लागतो. सत्संगाकरता कास धरावी लागते, जी तुकोबरीने या अभंगात धरलेली आहे. पण नंबर 2 क्रमांक ज्या सहवासाचा आहे तो विसंग आहे. तो टाळावा लागेल. त्याचा प्रभाव आयुष्यावर पडता कामा नये. मानवी जीवनामध्ये काही गोष्टींचा प्रभाव असतो आपल्यावर, काही गोष्टींचा विशेष प्रभाव असतो. कशा कशाचा प्रभाव असतो? पहिल्यांदा तर मनुष्यावर काळाचा प्रभाव होत राहतो. जसा जसा काळ बदलेल चालेल त्या काळाच्या दिशेनं मनुष्य वाहत राहतो, चालत राहतो, चालत राहतो. तुम्ही बघा ना, अगदी गुरुजीच्या निरोपापासून वर्तमानपत्र आली, वर्तमानपत्रानंतर संदेश आला. अगदी आपण मेसेज करायचो पण इनबॉक्सला टेक्स्ट मेसेज करायचो छोट्या मोबाईलमध्ये. तेही डेव्हलप झालं, अँड्रॉइड आलं. सिस्टीम बदलत जात आहे, डेव्हलपमेंट होत राहते. काळानुरूप आपल्यालाही ती गोष्ट हवी 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 वाटते. पूर्वी माणसं कीर्तनाच्या तारखा घ्यायला आळंदीलाच भेटायची, पंढरीला वारीला तारखा घेतल्याच्या. मला चांगलं आठवतं महाराज, चांगलं आठवतं. पंढरी आळंदीशिवाय तारखाच कोणी घेत नव्हतं. हो, चांगल्या पद्धतीने. आमच्या मुक्ताबाईला वद्यवारीलाच तारखा घेतल्या जायच्या. आजही लाख लोकांच्या कमी वद्यवारीला मुक्ताबाईला माणसं नसतात. प्रत्येक वद्यवारीला 1 लाख लोक दर्शनाला. हो, सगळ्यांच्या भराळ्याची व्यवस्था असते दर एकादशीला वद्यवारीला. तुम्ही या कधीतरी पुणेकर. एखादी वारी ज्ञानोबाऱ्यांची राहिली तर चालेल, वर्षातली 1 वारी मुक्ताबाईची करा. मुक्ताबाईच्या वर्षातल्या एका वारीचा सगळ्यात जास्त आनंद विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांना होईल. तुम्ही माझ्या बहिणीकडे जाऊन आलात, अरे 3 भावंडांची एकटीच बहीण तिकडं विदर्भाकडे आहे, मध्य प्रदेशच्या बाँड्रीवर आहे. आनंद होईल ज्ञानोबाऱ्यांना. कारण त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई, तैसी आम्हामध्ये बाई. इतकं प्रेम आहे या भावंडांचं आपल्या बहिणीवर. चला, तारखा तिथंच घ्यायची. आता फोन आलं, व्हॉट्सअप आलं, काळ बदलला महाराज. तुम्ही बघा, जमाने में बदल आजकल हो रहा है. किती बदल झाला? घुसरकर महाराज आवडीनं म्हणायचे, जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल आजकल हो रहा है. जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है. जमाने में बदल. कहता था इतिहास यहाँ पर दूध की नदियां बहती थी. हरे भरे इस देश की जनता खुशहाली से जीती थी. पर आज
आज यहाँ पर ना मिलती है रोटी, दही दूध माँ लाखों करोड़ों में कटती है गैया, कैसे खुश रहेगा कृष्ण कन्हैया। इस दुनिया का खेल खिलौना सब ही उसके हाथ में, जमाने में बदल आजकल हो रहा है। जरा गौर से देखूं तो सब पाप बढ़ रहा है, जमाने में बदल हो, जमाने में बदल। आवडीनं म्हणायची. काळ बदलतोय, काळाचा तुमच्या माझ्यावर झालेला परिणाम आहे. ज्यांनी काळाचा परिणाम माझ्यावर होऊ नये या भूमिकेत उपासना केली त्यांना वेळोवेळी प्रभावित होऊन भगवंताला मागून घेतलं, देवा आम्हाला नकोय बरं हे, आम्हाला तो काळ दे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. सकळ मंगळाचे सकळ